तर पुण्यात आता हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। बालभारती येथे मनसेनं आंदोलन सुरू केलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज ठाकरेंनी इशारा दिलेला होता आणि आता आपण बघतोय पुण्यात हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। बालभारती येथे मनसेनं आंदोलन सुरू केलेलं आहे। अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अविनाश, सौरभ, आपण पाहतोय की सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने इशारा दिला की हिंदी भाषा आम्ही सक्तीची होऊ देणार नाही, त्यासाठी आम्ही ही जी पुस्तकं आहे ती वितरित होऊ देणार नाही, अथवा ही हिंदी भाषा शिकवण्यात कशी येते हेच पाहतो वगैरे जे काही उल्लेख झाले, त्या पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये मनसे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। विशेषतः पुण्यामध्ये जे बालभारती केंद्र आहे, ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तक निर्मिती केली जाते, या ठिकाणी आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हिंदी भाषा ही आम्ही सक्तीची करू देणार नाही, इथली पुस्तकं वितरित होऊ देणार नाही असं जयघोष करत आणि घोषणा देत त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि जी पुस्तकं होती जी हिंदीची ती हातामध्ये घेऊन ती फाडली, ती खाली टाकली गेली, त्याच्यावर शाई फेकली गेली आणि निषेध व्यक्त केला गेला। ज्या ठिकाणी सगळी पाठ्यपुस्तकं वितरित केली जातात त्या भांडाराच्या तिथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच ही सगळा प्रकार सुरू असताना तिथे बालभारतीच्या जे काही अधिकारी आहेत त्या देखील आल्या। त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की हे पुस्तक अद्याप छापलेलंच नाहीये, मात्र जे काही स्पष्टीकरण होतं त्यावर त्यांचं समाधान झालं नाही। त्यांनी घोषणा या सुरूच ठेवल्या। आक्रमक झाले होते सगळे मनसे सैनिक आणि त्यांनी त्या पुस्तकांना फाडून खाली रस्त्यावर फेकून त्याच्यावर शाई फेकली आणि आपला निषेध व्यक्त केलेला आहे। एकूणच या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे आंदोलन ठिकठिकाणी तीव्र करताना दिसते आणि मनसे आता या पुण्यातल्या जे बालभारतीचं केंद्र आहे जिथे पाठ्यपुस्तक निर्मिती होते त्या ठिकाणी आपलं लक्ष ठेवून असणार आहे आणि इथून एकही पुस्तक आम्ही बाहेर पडू देणार नाही असं त्यांनी इशारा दिलेला आहे। सौरभ, निश्चितच अविनाश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ, यावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद।